आई तुळजाभवानी आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे धाकटे धनी संभाजीराजे, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज या ठिकाणी खरं तर गेले 3 वर्षापासून मी या कोकण गावचा सरपंच आहे, परंतु सरपंच असताना गावाच्या ज्या ज्या काही समस्या असायच्या त्या मांडताना माणसापाशी वक्तृत्व कला लागते आणि ती वक्तृत्व कला माझ्यामध्ये नव्हती। ज्या ज्या सभा होत होत्या त्यावेळेस माझं नाव पुकारलं जायचं, गावचा लोकप्रतिनिधी म्हणून सरपंचांनी बोलावं, परंतु मी खुर्ची सोडत नव्हतो आणि घाबरत होतो की मला बोलता येत नाही। खरोखर अशा वेळेस माझा अपमान पण व्हायचा, मला वाईट वाटायचं की आपल्याला बोलता येत नाही। ही समस्या काय मला भेडसावत असायची, मला अक्षरशः झोप येत नव्हती की आपण या गावाने आपल्याला जे संधी दिलेली आहे या खरं या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे। ज्यावेळेस संधीचं सोनं जर करायचं असेल आपल्याला बोलता आलं पाहिजे। ज्यावेळेस अशा वेळेस करायचं काय, त्यावेळेस मला माहिती मिळाली मानवहाट म्हणजे असलेले कंसेसर। त्यानंतर मी त्यांना कॉल केला आणि कॉलवर त्यांचं माझं संभाषण झालं आणि ज्यावेळेस नंतर मी हा क्लास या ठिकाणी जॉईन केला। क्लासला ज्यावेळेस आलो त्यावेळेस खरं तर मला बोलता येत नव्हतं। अक्षरशः माझं नाव ओळख करून द्यायची वेळ आली त्यावेळेस माझं पूर्ण नाव सांगायला सुद्धा माझे हात थरथर करत होते आणि माईक असताना सुद्धा समोरच्या 4 लोकांपर्यंत सुद्धा माझा आवाज या ठिकाणी जात नव्हता। त्यावेळेस सरांनी माझा आत्मविश्वास वाढवला, तुम्हाला नक्की बोलता येईल, मी तुमच्या सोबत आहे, तुम्ही घाबरू नका, काळजी करू नका, फक्त तुम्ही क्लासला रोज कंटिन्यू येत जा। त्यानंतर ज्यावेळेस मी बोलायला लागलो हळूहळू मला बोलता यायला लागलं। ज्या काय बोलत असताना सर तिकडून खुणवत असता आपल्याला माईकच्या समोर या, आवाज वाढवा, आवाज कमी करा, हाताने हातवारे करत असता। खरोखर त्यानंतर जसं मी यायला लागलो माझा आत्मविश्वास या ठिकाणी वाढत गेला आणि मला बोलता यायला लागल्यानंतर आमच्या गावामध्ये ज्या सभा असायच्या त्या सभेमध्ये मी आत्मविश्वासानं त्या सभेमध्ये बोलत असतो। गावाच्या ज्या काही समस्या असतील त्या मी आत्मविश्वासानं निर्भीडपणे मांडत असायचो। समस्या मांडल्यानंतर आमदार साहेब ज्यावेळेस त्यांचं भाषण असायचं, भाषणामध्ये ते समस्या जाता जाता गावासाठी आश्वासन देऊन जायचे की समजा एखादा रस्ता बनवायचा, 1 किलोमीटर रस्ता आहे, त्या ठिकाणी त्या रस्त्याचं डांबरीकरण करायचं। ज्यावेळेस मी असं आमदार साहेबांना सांगायचो त्यावेळेस आमदार साहेब सांगायचे की तुम्ही सरपंचाने जी काही समस्या मांडली रस्त्याची येत्या काही कालावधीमध्ये मी तो रस्ता मंजूर करून देईन असं आश्वासन त्या ठिकाणी द्यायचं। त्यावेळेस गावाच्या लोकांना वाटायचं का अरे आपला सरपंच आपली व्यथा मांडतोय आणि त्या व्यथा साहेब या ठिकाणी पूर्ण करताय। यावेळेस टाळ्यांचा कडकडाट होत असायचा, त्यामुळे माझा आत्मविश्वास सुद्धा या ठिकाणी वाढायचा। खरोखर त्यामुळे मी आज कुठली शोकसभा असेल शोकसभेमध्ये बोलतो, कुठलाही कार्यक्रम असेल, इतकंच नव्हे तर बाजूच्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी अंत्यविधीच्या निमित्तानं जर गेलो तर गावचा सरपंच म्हणून या ठिकाणी माझं नाव बोललं जातं। त्यावेळेस मी सुद्धा आत्मविश्वासाने या ठिकाणी बोलतो। त्याचं कारण म्हणजे मला या ठिकाणी आत्मविश्वास कुठून भेटला असेल तर मानवहाटमधून भेटला असेल। मानवहाटचे संचालक माननीय कंसेसर यांच्याकडून मला हा आत्मविश्वास भेटलेला आहे। कारण भविष्यामध्ये मला पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद निवडणूक लढायची आहे, त्यामुळे मला जो आत्मविश्वास मला पाहिजे होता तो आत्मविश्वास आज जर भेटला, आज तो मला भेटलेला आहे। त्याच्यामुळे मी आज 100% यानंतर पंचायत समिती इलेक्शन किंवा जसे संधी येईल, जसं आरक्षण पडेल तसं मी ते इलेक्शन निवडणूक लढणार आहे। कारण आता मला बोलता येत आहे, त्याच्यामुळे मला घाबरायचं काही कारण नाही। परंतु माझी जी भीती जी काढली असेल ती माननीय कंचे सरांनी काढली असेल। माझ्यामध्ये भीती काढून जे धाडस जे निर्माण केलं ते फक्त माननीय कंचे सरांनी निर्माण केलं। खरोखर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।